नकळत जोडलेलं नातं भाग 3. तिला पुढच्या आठवड्यात 3 दिवस सुट्टी हवी होती. तिचे आईबाबा येणार होते आणि मामा मामी आईबाबा देविका सातू मिळून मुंबई फिरणार होते. सायलीने तसं तिच्या मॅनेजरला कळवलं, पण तिचं काम अर्णव बरोबर जास्त असल्यामुळे त्याला पण सांगावं म्हणून ती कॅबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर? येस सर, मला 3 दिवस सुट्टी हवी होती. माझे आईबाबा येणार आहेत. 3 दिवस ही समोर दिसणार नाही. या विचाराने खरं तर त्याला खूप अस्वस्थ झालं. पण तिचं काम आणि इतर वेळी तिचं नियमित काम ते पाहता त्याला नाही म्हणणं शक्य नव्हतं. ठीक आहे, फक्त 3 ते 4 दिवस नका करू मिस सायली. तिला वाटलं तो रागाने म्हणतोय की काय, म्हणून ती फक्त ठीक आहे म्हणून बाहेर आली. आता अर्णव मात्र बेचैन झाला. सुट्टी मिळाली म्हणून सायली खुशीतच घरी आली. मिळाली मला सुट्टी. देविका म्हणाली, बेस्ट. आता फुल डेजचा प्लॅन करू आपण. तू ये पटकन फ्रेश हो. लगेच आले, थांब. ती आवरून खाली आणि मग ती देविका आणि सातूने बसून मस्त प्लॅन केला. मुंबई तशी देविकाने पाहिली होती लहान असताना, पण सगळे एकत्र फिरण्यात काही वेगळीच मजा असते. ते प्लॅन करत होतेच की सरप्राईज. आई बाबा तुम्ही? सायली पडत जाऊन बिलगली दोघांना. पण तुम्ही तर उद्या सकाळी येणार होतात ना? हा तुझा मामा मामीचा प्लॅन होता तुला सरप्राईज द्यायचा, बाबांनी सांगितलं. थँक्स मामा मामी, बेस्ट सरप्राईज आहे हे. देविका म्हणाली, अगं मग रडते का? ते असंच. तसं सांगू सातू गंगा जमुना डोळ्यांमधूनही गायला लागतो आणि सायली त्याला मारायला मागे पडत असते. सगळे हसायला लागले. आई बाबा फ्रेश होऊन आले आणि सगळे गप्पा मारत एकत्र जेवले. चला लवकर झोपा, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आपल्याला, असं मामाने सांगितलं. तसं त्यांची गप्पांची मैफिल थांबली आणि सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवसापासून सगळे 3 दिवस मस्त फिरत होते. सकाळी लवकर उठून बाहेर पडायचे ते, रात्रीचं घरी यायचे. बाहेरचं खाणं पिणं व्हायचं आणि 3 दिवस कसे गेले कळलंच नाही. तिसऱ्या दिवशी सगळे मॅरीन ड्राईव्हला बसायला गेले. गप्पा चालू होत्या आणि देविकाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली. सातू म्हणाला, अगं बकासूर, थोडं कमी खा, नाहीतर ढोली होशील आणि मग तुला ढोला नवरा पाहावा लागेल. ए गबरे, बघ तू कसा बोलतो हा मला. का रे, माझ्या भाची आहे, तिला काही बोलायचं नाही. जा आण आईस्क्रीम, सायलीची आई म्हणते. देविका म्हणाली, हा एकटा गेला तर निम्म तिथेच खाईल. तू पण जास ग सायली. सायली आणि सातू जातात आईस्क्रीम आणायला. ते घेऊन येत असतात आणि सातू उगाच सायलीला त्रास देऊन तिचं आईस्क्रीम खायचा प्रयत्न करतो. ती त्याला चुकवत असते तरी तो खातोच. तशी ती पूर्ण कोण त्याच्या नाकावर पसरवते आणि हसायला लागते. त्या दोघांची मस्ती चालू असते आणि हे सगळं अर्णव शेजारीच सिग्नलला थांबलेल्या कारमधून पाहत असतो. त्याचा संताप आता अनावर होत होता. तो तसाच कारमधून उतरून तिच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याला असं अचानक समोर पाहून ती काही क्षण चपापली. मला वाटलं तुम्ही फॅमिलीसाठी सुट्टी काढली होती मिस सायली. खोटं बोलायची काही गरज नव्हती, तो चिडूनच बोलला. पण सर, मी तर फॅमिलीबरोबर. एक शब्दही नाही ऐकायचं मला. माझं एका तरी सर. ती म्हणेपर्यंत तो गाडीत जाऊन बसला आणि गाडी गेली पण पुढे. ती रडत तिथेच उभी राहिली. तितक्यात सातू दुसरी आईस्क्रीम घेऊन आला. तिला असं रडताना पाहून त्याला काही सुचेना झालं. ए सायली, तू रडतीयेस? सायली अजिबात आडेवेडे न घेता सांगते. ओ असं आहे तर. अगं मंद म्हणजे त्यांना वाटलं तू आणि मी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहोत म्हणून चिडले ते. पण त्यांना कोणी सांगितलं असं? बधीर. ते पण तुझ्यावर प्रेम करतात. काही काय, तुला कसं कळलं? साहजिक असं आहे ना, तुला माझ्याबरोबर मजा मस्ती करताना पाहून त्यांना जेलस फील झालं. सायलीला आता कळतं अर्णव असा का वागला ते, पण तरीही तिला संताप येतो आणि ती काही ठरूनच तिथून निघते. अर्णव त्या संतापात घरी जातो. जेवण न करता रूममध्ये जातो आणि सगळा राग त्याच्या जिममध्ये काढतो. हात लाल होत नाहीत तोपर्यंत पंचिंग बॅगवर मारत राहतो. शेवटी तसाच बेडवरच बसतो. का असं वागली ती? त्या दिवशी पण तिला त्याच्या गाडीवर पाहून असंच झालेलं. पण मग तिचं माझ्याबरोबर असतानाचं वागणं, मला वाटलं तिच्या मनात पण माझ्यासाठी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. अर्णव जोशी, लोकांना रडवणारा, आज एका मुलीसाठी रडत होता. काय झालं अर्णव? आजी मायेने डोक्यावरून हात फिरवत विचारतात. तसं त्याला अनावर होतं आणि तो आजीच्या मांडीवर डोकं ठेवून हसमुस हसमुस रडू लागतो. रडत आजीला सगळं सांगतो. आजी म्हणाली, पण तो कोण होता हे तू विचारलं का तिला? नाही, पण तो तिच्या इतक्या जवळ होता. मग जगात एकच नातं असू शकतं का, एक मुलगा आणि एक मुलीमध्ये? म्हणजे
म्हणजे तो तिचा मित्र किंवा भाऊ पण असू शकतो ना. हा विचार की मी केलाच नाही ग आजी. म्हणून माणसाने कोणतंही कृती करण्याआधी आपण जे पाहतोय, ऐकतोय ते 100% खरं आहे का याची खात्री करावी. त्याला आता पश्चाताप होतो. बरं चल तू जेवायला. असा अन्नावर राग काढू नये. हो आजी. आणि अजून एक, पसंत आहे हो मला नाचून. आजी हसून म्हणतात. तसा अर्णव पण लाजतो. आई बाबा आता पुण्याला निघतात. सायलीला वाईट वाटतं, पण ती चेहऱ्यावर आनंद आणून त्यांना बाय म्हणते आणि तिथून ऑफिसला निघते. ऑफिसमध्ये मे आय कम इन सर? सर हे माझं रेजिग्नेशन लेटर. मला आता इथे काम करायचं नाही. खरं तर अर्णव तिची आज माफी मागणार असतो, पण तिच्या ह्या वागण्याने तो शॉक होतो. ती निघून जायला वळते. 1 मिनिट. अर्णव चेअरवरून उठतो. ती तशीच थांबते. काल मी जे वागलो त्याबद्दल खरंच सॉरी. मला असं वागायला नको होतं. ती काहीच नाही बोलत. तो तिचा समोर येतो. तिला अजूनही रागच आलेला असतो. प्लीज काहीतरी बोला मिस सायली. सर तुमचं बोलून झालं असेल तर मी जाते. आता तो चिडतो. तिचे दंड घट्ट धरतो. मी इतकं शांततेत सांगतोय, कळत नाही का ग तुला? काय झालेली माझी अवस्था? सर प्लीज, दुखतंय मला. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते, पण त्याच्या ताकदीपुढे तिचा काही करू शकत नाही. आणि मला त्रास होतोय त्याचं काय? तो मुलगा कोण होता तो? मी तुम्हाला का सांगू? आता तो अजून चिडतो. तिला जवळ खेचतो. नीट सांग, नाहीतर मला बदलवून घेता येते. आता तो खालच्या पण एकदम कणखर आवाजात म्हणतो, तो माझा भाऊ आहे, माझ्या मामाचा मुलगा. पण तुम्हाला का इतका फरक पडतोय? हे ऐकल्यावर मन तो खुश होतो. तिच्या दंडाला धरून मागे भिंतीवर आपटतो. तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो. तिचा एकदम जवळ येतो. तिच्याकडे पाहत त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरू लागते. तिचे ओठ, केसांची बट, ओठांवरचा तीळ, त्याला त्याचं भान हरपायला पुरेसं होतं. ती त्याच्या अशा वागण्याने बिथरते. त्याला स्वतःचा इतक्या जवळ पाहून तिचे श्वासोच्छ्वास जोरात होतात. ओठ थरथरू लागतात. तिचे थरथरे ओठ पाहून तो पुन्हा तिच्या जवळ येतो. मला फरक पडतो सायली, कारण त्याचा फोन वाजला. तसा तो पटकन मागे झाला. फोन उचलला. फोनवर बोलत असतानाच ती जाऊ लागली. पण त्याने तिचा हात पकडला. तिने चमकून मागे पाहिलं, पण त्याने तिचा हात सोडला नाही. तिच्याकडे पाहून नाही अशी मान हलवली. बोलून फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, मी रेजिग्नेशन ॲक्सेप्ट नाही करत. तू कुठेही जाणार नाहीस. असं म्हणून तिचा हात सोडला. ती काही न समजून बाहेर गेली. यस, ती फक्त माझी आहे सायली. तू फक्त आणि फक्त माझी आहेस. तो गालातल्या गालात हसत म्हणाला. ती बाहेर आली, पण हृदयाची धडधड अजून चालूच होती. इतक्यात समोर सारंग आला. सायली कशा आहात? मी इनामदार. ती थोडी मागे सरकत विचारते. प्लीज मला सारंगच म्हणा. तो हसत तिला नख खिशात न्याहाळत म्हणाला. ती त्याच्या अशा पाहण्याने थोडी चिडली. तुम्ही इथे? ती त्याची मागणी नेग्लेक्ट करत म्हणाली. हो, एक पार्टीचं आमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला आणि अर्णवला. इतक्यात अर्णव बाहेर आला. सारंगला सायलीच्या इतक्या जवळ पाहून तो चिडला. त्यात तिचे एक्सप्रेशन पाहून त्याला कळलं की तिलाही ते आवडत नाहीये. सारंग, इथे काय करतोय तू? अर्णव, चल बोलू निवांत बनत. ते कॅबिनमध्ये जातात. थोडा वेळ बोलून पार्टीचं आमंत्रण देऊन तो निघतो. जाता जाता पण तो सायलीकडे नजर टाकून जातो. आता वाट पाहायची आहे ती पार्टीमध्ये नक्की काय होते याची. खरं तर सायलीला सारंगच्या पार्टीमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण ऑफिशियली पार्टी आणि नुकतेच झालेले मीटिंग्स ते पाहून टाळणं तिला योग्य वाटलं नाही. अर्णवच्या कॅबिनमध्ये झालेल्या घटनेनंतर सायलीला थोडंफार कळून चुकलं होतं की सातू जे अर्णवबद्दल बोलत होता ते बहुतेक खरं आहे. पण तिच्यावर असं अविश्वास दाखवण्याने ती दुखावली होती. अर्णव मात्र तो मुलगा तिचा भाऊ आहे हे ऐकून भलताच खुश झाला होता. खुशीत तो घरी गेला आणि आजीसमोर बघून तिला अक्षरशः उचलून गोल गोल फिरू लागला. अरे सोड मला खाली. काय चालवलं आहेस? आजी आजी आय लव्ह यू. माझ्याशिवाय माझ्या बायकोला कोण आय लव्ह यू म्हणतंय? आजोबा मागून आले. अहो तुम्हाला काही वाटतं की नाही? अगं आजी, ये तो प्यार है आजोबा का. डोळे मिचकावत अर्णव म्हणाला. प्यार म्हणे, ते सोड. तुला काय झालंय नक्की? आजी हसत म्हणाली. हो रे, खरंच. अर्णव म्हणते, कोणती अशी डील क्रॅक झाली आज? आजोबा पण आश्चर्याने विचारतात. तसं अर्णव लाजू लागतो. आहे एक डील आजोबा, वेळ आली की सांगेन. अर्णव गालात हसत म्हणाला आणि जास्त न बोलता वर फ्रेश व्हायला निघून गेला. अहो काही कळतंय का? आजी आजोबांकडे पाहत हसत म्हणाल्या. म्हणजे काय? हा डील नाही तर दिलचा मामला आहे.
आजोबा आजींकडे मिश्किल हसत पाहून म्हणाले, आजीने आदल्याच दिवशी आजोबांना सांगितलं होतं अर्णवचं बोलणं. मी काय म्हणतो नलिनी, ती मुलगी बघ खरंच किती चांगल्या पायगुणाची आहे. फक्त आपल्या नातवाच्या आयुष्यात आली आणि आपला अर्णव असा एकदम माणसात आल्यासारखा वाटू लागला. हे त्याचं हसणं बोलणं अनेक वर्षात नव्हतं ग पाहिलं. आजोबा हळवे होतात. हो ना, खरंच म्हणताय तुम्ही. मुलगी आहे पण गुणी. आता यांनी पुढे ठरवलं म्हणजे एकदा यांचं लग्न उरकून आपण मोकळे. आजी पदर डोळ्याला लावत म्हणाल्या, हो ना, आपण मोकळे. मग आपण पण जाऊ जरा सेकंड हनीमूनला. डोळे मिचकावत आजोबा आजींना म्हणाले, इश, अहो या वयात पण तुम्ही म्हणजे ना. आजी एकदम गोड लाजल्या. अगं या वयात म्हणजे हम तो अभी जवान है, असं म्हणत आजोबा नाचू लागले आणि आजी पदर तोंडाला लावून हसत होत्या. एकूणच जोशी कुटुंब एकदमच खुश होतं. तेही अनेक वर्षांनी. आज सायली आणि अर्णव सारंगच्या पार्टीला जाणार होते. सायली रेडी होऊन खाली आली. तसं देविकाने एक सिटी मारली. आज तर जोशीची डोळे बाहेरच पडतील. देविका हळूच तिच्या कानात म्हणते. सायली छान लाजते पण न दाखवून देविकाकडे डोळे मोठे करून पाहते. इतक्यात मामी बाहेर येते. सायलीला पाहून तिच्याकडे जाते आणि हळूच डोळ्यांचं काजळ तिच्या कानामागे लावते. कोणा दृष्टाची नजर ना लागू माझ्या पोरीला, सायली असते. आता या सायलीला तिचा अर्णव मिळाला की झालं, मामी हसत म्हणते. पण सायली एकदम दचकून तिच्याकडे पाहते. मामी म्हणते, अगं असं दचकायला काय झालं? तसं सायलीची ट्यूब पेटते आणि तिला आठवतं की मागे पण अर्णवचे आजोबा खुश झाले होते तिचं नाव ऐकून. ती एकदम गोड लाजते. येते मी मामी. ती ती निघते. कॅबने पार्टीच्या ठिकाणी पोचते. ठिकाण म्हणजे सारंगचा बंगला. साधासुद्धा नाही तर चांगला महालच होता. संपूर्ण महाल लाईटने सजवलेला. लॉनवर पार्टी होती आणि मंद म्युझिक चालू होतं. एका कोपऱ्यात अर्णव काही लोकांशी बोलत हातात ड्रिंक घेऊन उभा असतो. तसं तो फक्त पार्टीला ते पण एकच छोटा ड्रिंक घेत असतो, फॉर्मॅलिटी म्हणून. बोलता बोलता त्याचं लक्ष जातं आणि ती दिसते त्याला आणि त्याच्या ओठांना लावायला वर केलेला ग्लास हवेतच राहतो. सुंदर ब्लॅक कलरची साडी, गोल्डन स्लीवलेस ब्लाऊज, हातात गोल्डन बांगड्या, कानात झुमके, ओठांना लाल लिपस्टिक आणि मोकळे केस. उफ्फ, न कळत तो तिला पाहून बोलून बसतो. ती इकडे तिकडे पाहते आणि तिला तो दिसतो. तो पण एकदम कमाल दिसत असतो. ब्लॅक सूट, व्हाईट शर्ट, हातात वॉच, ट्रिम केलेली दाढी आणि त्याची क्यूट स्माईल. त्याला पाहून तिचा पण काळजाचा ठोका चुकतो. जसं तिच्या लक्षात येतं की तो तिच्याकडे एकटक पाहतोय, ती नजर झुकवते आणि हळूहळू त्याच्याकडे येऊ लागते. त्याला तर आता असं वाटू लागतं की इथे तो आणि ती सोडून कोणीच नाहीये. मंद म्युझिक आणि त्यात हळूहळू त्याच्याकडे येणारी ती. एखाद्या सिनेमामध्ये शोभेल असं दृश्य. पण का नाही? प्रेम माणसाला फिल्मी करतच. हाय सर, सायली अर्णवकडे हसून म्हणते. तंद्री, सर. अजूनही तेच, सर. ती आता त्याच्या डोळ्यासमोर दोन्ही हात फिरवते. तशी त्याची तंद्री भंग पावते. मिस सायली, हाय. तो घसा साफ करत म्हणतो. यू लुक व्हेरी ब्युटिफुल टुडे. अर्णव, थँक्स सर. तुम्ही पण खूप स्मार्ट दिसत आहात. ती म्हणते, थँक्स. मला वाटलं गेल्या वेळ सारखं माझं कौतुक जरा जास्त वेळ करत राहाल तुम्ही. तो मिश्किल हसत म्हणाला. तशी ती लाजली. अर्णव जोशी मागून एक रांगडा आवाज आला. दोघांनी वळून पाहिले. एक साधारण 55 वयाचे गृहस्थ, पिडदार मिशा आणि चेहऱ्यावर एकदम करारी भाव. प्रसन्न काका. अर्णव खुश होत त्यांच्याकडे जात म्हणाला, हे म्हणजे प्रसन्नजीत इनामदार, सारंगचे बाबा आणि अर्णवच्या वडिलांचा मित्र. कसा आहेस बाळा? अरे, तू लंडनवरून आलास पण भेटला नाहीस. सॉरी काका, आलो आणि कंपनी जॉईन केली. आजोबांना होत नव्हतं, आता येणार होतं तुम्हाला भेटायला. हरकत नाही. मला सारंगने सांगितलं की तू आला आहेस म्हणून. आणि या कोण? सायलीकडे पाहत त्यांनी विचारलं. या मिस सायली देसाई. माझे डिझाईन याच पाहतात. अर्णवने ओळख करून दिली. वयाचा मान देऊन ती त्यांच्या पाया पडली. सुखी राहा. आजकाल असं पाया पडणारे संस्कारही आहेत म्हणायचे. थोडे खुश होत ते म्हणाले, चल अर्णव, तुला काही लोकांशी भेटवायचे आहेत. म्हणत ते अर्णवला घेऊन गेले. अर्णव मनात नसताना सायलीला तिथे सोडून गेला. सायली तिथेच एका चेअरवर बसून इकडे तिकडे पाहत होती. आज तर स्वर्गातली रंभा उर्वशी जरी खाली आली तरी तुला पाहून लाजून निघून जाईल. जिने चमकून पाहिलं तर तिचा एकदम शेजारीच सारंग येऊन बसला होता. खरं तर तिला पाहून आज तो पक्का वेडा झाला होता. तिचं सौंदर्य त्याला त्याच्या जवळ हवं होतं. सारंग सर? सायली त्याला इतक्या जवळ पाहून चेअर थोडी सरकवत म्हणाली. कितीदा सांगू ग, मला सारंगच म्हण. आणि काय दिसतेस तू आज? तो तिला
प्रमाणापेक्षा जास्तच न्याहाळत म्हणाला. थँक्स. ती मान खाली घालून म्हणाली. वड यू लाईक टू हॅव ए डान्स विथ मी प्लीज. तो तिचा पुढे हात करून म्हणाला. थँक्यू सर, पण मला आवडत नाही डान्स. ती खोटंच बोलली. ओ कम ऑन, तुझ्यासारखी सुंदर मुलगी इथे फक्त बसून आहे, बरं नाही दिसत. चल ना. तो आता हट्ट करत होता. नको सर प्लीज. ती थोडी कडक आवाजात म्हणून पाहत होती. चल ग. आता त्याने तिचा हात धरला तसं ती घाबरली. हात सोड सारंग. मागून आवाज आला. दोघांनी पाहिलं तर अर्णव तिथे उभा होता. तो रागातच सारंगकडे पाहत होता. अरे तुला काय झालं? कोणी आहे का तुझी? सारंग हसत पण तिचा हात सोडत म्हणाला. खरं तर त्याला खूप राग आलेला. हो, माझी एम्प्लॉई माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि नाही म्हणलेलं तुला कळतं. सारंग चिडून तिथून निघून जातो. पण ती फक्त एम्प्लॉई आहे म्हणून तिची अर्णव काळजी करतोय असं ऐकून ती पण नाराज होते. तिथून उठून जाऊ लागते पण तो तिला थांबवतो. त्याचबरोबर नाही तर माझ्याबरोबर करशील ना डान्स? नाही सर, एम्प्लॉई बरोबर डान्स करणं तुम्हाला शोभणार नाही. ती एम्प्लॉई शब्दावर जोर देत म्हणते. तिला असं पाहून हसू येतं. तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात हळूच म्हणतो. मग अजून कोणी आहेस का तू माझी? ती शहारते. उत्तर न देता जाऊ लागते. पण तो तिचा हात पकडतो. ती पुन्हा शहारते. त्याच्या स्पर्श दरवेळी तिच्या हृदयाची धडधड वाढत बसते. माझ्याबरोबर डान्स नाही केलास तर अजून कोणीतरी येऊन तुला विचारेल. आता तूच विचार कर. तो गालात हसत म्हणतो. ती पण थोड्या विचार करते आणि तयार होते. दोघे डान्स फ्लोअरवर जातात. ती एक हात त्याच्या खांद्यावर ठेवते, एक त्याच्या हातात, आणि तो तिच्या कमरेत एक हात ठेवतो. त्याचा स्पर्श ती त्याच्या इतक्या जवळ. कुछ तो है तुझमे राबता. आणि दोघे फक्त एकमेकांच्या नजरेत हरवलेले असतात. गाणं संपतं तसं दोघं भाणेवर येतात आणि दूर होतात. ती लाजून मान खाली घालते आणि तो तिला असं लाजताना पाहून केसातून एक हात फिरवतो. मी आलेच म्हणून ती तिथून जाते. इतक्या वेळ दोघांना दुरून पाहणारा सारंग संतापात बरेच पेग दारू प्यायला लागतो. तिला जाताना पाहून तो हातातला ग्लास फेकून देतो आणि ब्लेझर नीट करत तिच्या मागे जातो. ती इव्हेंट मॅनेज करणाऱ्या एका मुलीला वॉशरूम कुठे आहे ते विचारते. ती रस्ता दाखवते. सायली पुढच्या बाजूने पुढे वळते. इतक्यात कोणीतरी तिचा दंड जोरात खेचून तिला स्वतःकडे ओढतो. ती घाबरते. सारंग तुम्ही हे काय करताय? ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते. वाह, आलीस की सारंग सर वरून सारंगवर. काय ग, त्या अर्णव बरोबर चालतं तुझं डान्स? तो तिला दोन्ही हातांनी पकडत म्हणतो. प्लीज सारंग सोडा मला. ती चिडून म्हणते. ए गप्प. तुझे हे नखरेच तर आवडतात राणी मला. आता तू बऱ्याच बोलानी ऐकत नाही तर या सारंगला हवी असणारी गोष्ट हिसकावून पण घेता येते. तो तिचा ओठांकडे पाहत म्हणाला. सारंग मला सोडा. इतके नीच असाल असं वाटलं नव्हतं मला. ती आता संतापाने लाल झालेली. अगं नीचपणा तर दाखवलाच नाहीये तुला मी बेबी. असं म्हणून तिला जवळ खेचतो आणि तिच्या पाठावरून हात फिरू लागतो. तिचा ब्लाऊजचा 2 नॉट सोडतो आणि तिच्या तोंडाजवळ जाऊन लागतो. आता ती रडू लागलेली असते. तिचे त्याला दूर ढकलण्याचे प्रयत्न त्याच्या ताकदीपुढे कमी पडत असतात. तो तिच्या ओठांजवळ येणार ती इतक्यात दूर खेचला जातो. अर्णव त्याची कॉलर पकडून त्याला खेचतो आणि एका कानाखाली वाजवतो. पुन्हा त्याला मारायला लागतो. सारंग पण त्याला मारायला लागतो. अर्णव जोरदार बुक्का त्याच्या तोंडावर देतो. सारंगचा ओठ्यातून रक्त येऊ लागतं. तो तसाच उभा राहतो. तुला तर मी बघून घेईन अर्णव. रागातच तिथून निघून जातो. अर्णव मागे वळून पाहतो तर सायली भिंतीला टेकून रडत असते. तो तिच्याजवळ जातो तशी ती पटकन त्याला मिठी मारून रडू लागते. तिच्या अशा जवळ येण्याने तो जर बिथरतो. पण एकच क्षण तो सावरतो आणि तिला जवळ घेतो तसं त्याच्या लक्षात येतं की तिच्या ब्लाऊजचा नॉट सुटल्या आहेत. त्याच्या पुन्हा सारंगवर संताप होतो. तो डोळे मिटून दीर्घ श्वास घेतो. तिला दूर करतो. ती अजूनही मान खाली घालून हसमुस रडत असते. तो पटकन त्याचं ब्लेझर काढतो आणि तिला पाठीवरून घालतो. ती चमकून पाहते. तिला वाटलं होतं अर्णव परत चिडेल, पण तसं काहीच होत नाही. तो तिला खांद्याला धरतो आणि घेऊन जातो. कारचा दरवाजा उघडतो. ती आत बसते. तो दार लावून दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हर सीटवर बसतो. दोघेही काही बोललेले नसतात, पण नजरेने बरंच काही बोललेले असतात. ती तिच्याकडे झुकतो. ती पुन्हा मागे होते आणि त्याच्याकडे पाहते. सीट बेल्ट, तो म्हणतो. दोघेही शांततेत गाडीत जातात. तिच्या घरी पोहोचतात. गाडीतून उतरून दोघेही शांत थांबतात. शेवटी तीच म्हणते. थँक्स सर, आज तुम्ही नसता तर. तिला आठवून पुन्हा रडू येतं. सायली इकडे बघ. तो तिच्या जवळ जात म्हणतो. ती अजूनही त्याच्याकडे पाहायचं टाळते.
तो तिच्या अजून जवळ जाऊन हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करतो. लाल झालेले डोळे आणि नाक, थरथरणारे ओठ. सायली, तो दीर्घ आवाजात म्हणतो. आता ती पाहते. यापुढे मी तुला काहीही होऊ देणार नाही. विश्वास ठेव. त्याच्या आवाजात आश्वासकता होती. तिला जगात सगळ्यात सेफ वाटत होतं. तिने मान डोकावली. काळजी घे. उद्या ऑफिसमध्ये भेटू. तो गाडीत बसला. सर, ती पटकन म्हणाली आणि त्याचं ब्लेझर काढून दिलं. सायली म्हणाली, पुन्हा थँक्स. बस सायली, उरलेले थँक्स मी नंतर वसूल करेन. तो गालात हसत म्हणाला आणि ती एकदम लाजली. तो निघून गेला आणि ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, विश्वास आहे तुमच्यावर, तेही कायम.